नमस्कार मित्रांनो, फ्री माइंडसेट चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या काळजाला स्पर्श करतो। तो विषय म्हणजे लोक काय म्हणतील किंवा लोक आपल्या मागे का हसतात। अनेकदा आपण काहीतरी नवीन करायला जातो आणि लोक आपल्यावर हसतात। दुर्लक्ष करा। आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचे हसणे तुम्हाला त्रास देणार नाही, उलट तुम्हाला यशाची प्रेरणा देईल। मुंग्यांच्या मागे जग लागत नाही, तर हत्तीच्या मागे लागते, हे लक्षात ठेवा। 1. तुमची प्रगती लोकांना अस्वस्थ करते। जेव्हा तुम्ही गर्दीपेक्षा वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा लोकांना ते सहन होत नाही। त्यांना भीती वाटते की तुम्ही त्यांच्या खूप पुढे निघून जाल। तुमचे वेगळेपण त्यांना त्यांच्या कमतरतेची जाणीव करून देते, म्हणून ते तुमच्यावर हसून तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात। एका गावात एक मुलगा रोज पहाटे थंडीत धावायला जायचा। गावातील लोक त्याच्यावर हसायचे। ते म्हणायचे, हा काय वेडा झालाय का? एवढ्या पहाटे धावून काय मेडल मिळणार? पण तो मुलगा शांत राहिला। काही वर्षांनी तोच मुलगा भारतीय सैन्यात भरती झाला। ताठ मानेने जेव्हा तो गावी परतला, तेव्हा तेच हसणारे लोक हार घेऊन उभे होते। आपल्या यशाने उत्तर द्या। 2. लोकांचे हसणे हे त्यांच्या अज्ञानाचे लक्षण आहे। लोक त्याच गोष्टीवर हसतात जी त्यांना कधीच समजत नाही। जर तुम्ही एखादे मोठे स्वप्न पाहत असाल आणि लोकांना ते अशक्य वाटत असेल, तर ते तुमच्यावर हसणारच। हे त्यांचे हसणे तुमच्या क्षमतेवर नसून त्यांच्या विचार करण्याच्या लहान मर्यादेवर असते। जेव्हा विमानाचा शोध लावणारे राईट ब्रदर्स हवेत उडण्याचे स्वप्न पाहत होते, तेव्हा पूर्ण जग त्यांच्यावर हसत होते। लोक म्हणायचे, माणूस कधीच पक्ष्यासारखा उडू शकत नाही, हे वेडे आहेत। पण त्यांनी लोकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष केले। आज आपण त्याच विमानामुळे जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ शकतो। जर ते हसण्याला घाबरले असते, तर आज आपण जमिनीवरच असतो। 3. हसणारे लोक कधीच इतिहास घडवत नाहीत। इतिहास साक्ष आहे की ज्या माणसाने जगात काहीतरी क्रांती केली आहे, त्याच्यावर सुरुवातीला जग हसलेच आहे। हसणारे लोक फक्त गॅलरीत बसलेले प्रेक्षक असतात, पण ज्यांच्यावर हसले जाते ते मैदानात घाम गाळणारे खरे खेळाडू असतात। तुम्ही ठरवा, तुम्हाला आयुष्यभर टाळ्या वाजवणारा प्रेक्षक बनायचे आहे की विजेता खेळाडू। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करत होते, तेव्हा बलाढ्य शत्रू आणि काही स्वकीय सुद्धा त्यांच्यावर हसले होते। त्यांना वाटले होते की मूठभर मावळ्यांना घेऊन एवढ्या मोठ्या औरंगजेबाशी लढणे शक्यच नाही। पण महाराजांनी कोणाचीही पर्वा केली नाही आणि जगाला आदर्श ठरेल असे हिंदवी स्वराज्य उभे केले। 4. टीका ही यशाची पहिली पायरी आहे। जर लोक तुमच्या मागे बोलत असतील किंवा हसत असतील, तर समजून जा की तुम्ही त्यांच्या 2 पावले पुढे आहात। लोक कधीच थांबलेल्या माणसावर किंवा मेलेल्या माणसावर हसत नाही, ते नेहमी वेगाने धावणाऱ्या माणसावरच हसतात। तुमची गती त्यांना घाबरवते। एका धावपटूच्या बुटाची नाडी सुटली आणि तो जोरात जमिनीवर पडला। प्रेक्षक जोरजोरात हसू लागले, पण तो धावपटू रडत बसला नाही। तो उठला, त्याने नाडी घट्ट बांधली आणि इतक्या जोरात धावला की त्याने ती शर्यत जिंकलीच। शेवटी तेच हसणारे लोक उभे राहून टाळ्या वाजवू लागले। यशाचा आवाज मोठा असतो। मित्रांनो, लोकांचे कामच आहे हसणे। त्यांना त्यांचे काम करू द्या। तुम्ही तुमचे काम करा। तुमचे यश इतके मोठे आणि देदीप्यमान असू द्या की आज जे तुमच्यावर हसतात, उद्या त्यांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि तुमच्यासोबत फोटो काढण्यासाठी रांगेत उभे राहिले पाहिजे। स्वतःवर विश्वास ठेवा।
जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि यातून काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल तर हा व्हिडिओ तुमच्या जीवाभावाच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तुमच्या आयुष्यात सुद्धा असे कधी घडले आहे का? तुमच्या अनुभवांची कमेंट नक्की करा. आम्ही वाचत आहोत आणि अशाच मनाला उभारी देणाऱ्या विचारांसाठी आमच्या फ्री माइंडसेट चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप खूप धन्यवाद.